मी मिलिंद तिवडे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे. आपण नेहमी पाहतो की गरिबांची मुलं हुशार असूनही मागे पडतात, तर श्रीमंतांची मुलं सोयीसुविधांच्या जोरावर पुढे जातात. एकीकडे काहीच सुविधा नसलेल्या सरकारी शाळेत शिकणारी मुले आणि दुसरीकडे हाय प्रोफाईल शाळेत शिकणारी मुले यांच्यात स्पर्धा कशी होणार? थोडक्यात सांगायचं तर पायी चालणारी गरिबाची मुलं आणि कारमध्ये बसलेली श्रीमंतांची मुलं यांच्या स्पर्धा लावली तर श्रीमंतांची मुलं जिंकणार ना. ही शिक्षणातली दरी का निर्माण झाली आहे? आज शिक्षणाचा एक मोठा बाजार मांडला आहे. श्रीमंतांच्या मुलांना जे दर्जेदार शिक्षण मिळतं तेच शिक्षण गावाकडच्या जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलाला का मिळू शकत नाही? समस्या शाळेत नाही तर व्यवस्थेत आहे. सरकारी यंत्रणेत काम करणारे लोकच आज सरकारी शाळांवर विश्वास ठेवत नाही. म्हणून माझी मागणी आहे, जे नेते शिक्षणाच्या गप्पा मारतात, जे अधिकारी जिल्ह्याचा, राज्याचा, तालुक्याचा शिक्षण विभाग सांभाळतात त्यांची मुलं आणि जे शिक्षक सरकारी शाळेत शिकवतात त्यांची मुलं, या सर्वांनी सरकारी शाळेतच शिकावं. जर या लोकांची मुलं जिल्हा परिषद शाळेत आली तर त्या शाळेत पाण्याची सोयी, डिजिटल बोर्ड लागतील आणि शिक्षणाचा दर्जा आपोआप सुधारेल. कारण जेव्हा स्वतःच्या लेकराचा प्रश्न येतो तेव्हा व्यवस्था सुधारायला वेळ लागत नाही. शिक्षणाचा हा बाजार थांबवायचा असेल तर समाज शिक्षण ही काळाची गरज आहे. तुम्हाला या विचाराबद्दल काय वाटतं? तुमची मत कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.